मंचर पोलीस ठाण्यामध्ये हे 13 आरोपी आणण्यात आलेले आहे। ह्याच वाहनाने काही वेळापूर्वी हे आरोपी या ठिकाणी आणण्यात आलेले आहे। आता त्यांना एका रूममध्ये ठेवलेलं आहे। हे जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील हे जे दूध संकलन करणारे वेगवेगळ्या डेऱ्या आहेत त्यांचे काही हे मालक आहेत आणि त्यांना या ठिकाणी आणलेलं आहे। तर रात्रभर ही कारवाई चालू होती। जुन्नर आंबेगाव याच्यामध्ये पोलिसांची पथके एफडीचे सगळे पथक ठिकठिकाणी पोहोचून कारवाई करत होते। तर याच्यामध्ये जो मुख्य आरोपीचं नाव आपल्याकडे सूत्रांकडून समोर आलेलं आहे, कारण की अद्यापर्यंत अधिकृत अशी माहिती पोलिसांनी दिलेली नाही, परंतु सूत्रांच्या हवाल्याकडून अशी माहिती मिळालेली की सुशांत हिंगे नावाचा एक मुख्य आरोपी आहे। हा जो ते काय भेसळीसाठी जे काही ड्रग्ज असतील किंवा औषध पावडर काही जे काय असतील तो सप्लाय करायचा व्यवसाय करत होता आणि पोलिसांनी एफडीने त्याच्यावर कारवाई केली। त्याच्याकडून माहिती घेऊन कुठं ते औषधं वगैरे सप्लाय भेसळीचे साहित्य केलं, त्यानुसार ही कारवाई झाली। तर हा सुशांत हिंगे एका बड्या इथल्या राजकीय नेत्याचा तो नातेवाईक असल्याचं बोललं जातं आहे आणि संबंधित नेता जिल्हा दूध संघावर देखील संचालक वगैरे हे पदं भूषवलेली आहेत। तर त्यामुळं नक्की याच्यामध्ये गोडबंगाला आणखी वाढले। लोक सांगत आहेत की हा व्यवसाय, हा दूध भेसळीचं रॅकेट हे खूप अनेक वर्षांपासून सुरू होतं। तर याच्यामध्ये माहिती अशी देखील मिळालेली आहे, हे जे संकलन होणारं दूध आहे ह्या दुधामध्ये प्रचंड भेसळ केली जायची। ॲक्च्युली हे दूधच नव्हतं, ही सगळी भेसळ होती। ही सगळं डबल टिबल, समजा 2 लिटर दूध असेल तर त्याच्याजवळ 6 लिटर हे दूध तयार केलं जायचं। आणि मंचर शहरानजीक असलेलं एका खूप मोठं एक डेअरी आहे, फार्म डेअरी आहे आणि ती खूप ब्रँड नावाजलेली डेअरी आहे। त्या ठिकाणी हा दूध पुरवठा, भेसळयुक्त दूध पुरवठा केला जायचा अशी माहिती सूत्रांकडून दिलेली आहे। परंतु काही बोलण्याचं अजून देखील पोलीस किंवा संबंधित विभागांनी काय आपल्याला माहिती दिली नाही। सातत्याने आपला त्यांच्याशी संपर्क सुरू आहे। एकत्रित मोठी पत्रकार परिषद घ्यायचा असा विचार पोलीस आणि एफडीचा आहे, परंतु याच्यामध्ये खूप बडे मासे गळाला लागणार आहे। जर तो विषय घेतला तर याच्यामध्ये असं दिसतंय का याच्यामध्ये दबाव कोणाचा येणार नाही अशी काळजी घेऊन ही कारवाई केली जाणं गरजेचं आहे। कारण की खूप मोठ्या एका डेअरीला हा जो दूध होता, हा भेसळ दूध होता, हा अनेक वर्षापासून सप्लाय केला जायचा आणि त्या ब्रँडच्या नावावर लोक दूध घ्यायची, पण ते दूध नसून ते भेसळयुक्त दूध होतं, अर्थात विष होतं। परंतु पोलीस आणि एफडीने प्रामाणिकपणे आणि अत्यंत कसोशीने चांगला तपास करावा। कोणताही बडा मासा यातून सुटणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी लोकांनी केलेली आहे। शिवाय न्यूज, मंचर तालुका, आंबेगाव, जिल्हा पुणे।